नमस्कार श्रोते मंडळी, संतांची संगती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपण एकनाथी भागवताचे आपले 6 अध्याय पूर्ण झालेले आहेत. तर आता आपण 7वा अध्याय वाचत आहोत. 7व्या अध्यायाच्या आपल्या 500 ओव्या पूर्ण झालेल्या आहेत. 500च्या पुढच्या ओव्या आपण घेणार आहोत. चला तर वाचनाला सुरुवात करूया. वाचनाला सुरुवात करण्याआधी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये श्री संत एकनाथ महाराज लिहून पाठवा. ऐशियांच्या ठाई भावबळ भाविक पायी अर्पिती जे जे काही तेने मोक्ष पायी मुमुक्षा ते पडताची योगियाच्या मूर्खी संचित क्रियामाने उसकी असकी जाळनिया एकाएकी करी सुखी निजपदी आणि काही अग्नीचे लक्षण राया तुझ मी सांगेन जान जेणे सगुण आणि निर्गुण दिसे समान समसाम्य अग्नि सहजे निराकार त्यासी काष्टनू रूपे आकार दीर्घ चक्र वर्तुल थोर नानाकार भासतू तैसीची भगवंताची भगवत भक्ती स्वमाया कल्पित कल्पनावृत्ती तीर्थ प्रवेशला सहज स्थिती बहुधा व्यक्ती तो भासे जैसे गंगेचे एक जळ भासे भवरे लहरी कल्लोळ जैसा जगदाधाकारे अखिल भासे सकळ जगदात्मा का छाया मंडपीच्या चित्रांसी दीप प्रभा भासी जैसी राम रावण या नावेसी दावी जगासी नटनाट्य तैसा नाना विधा व्यक्ती नानामते नाना कृती तीर्थ प्रवेशोनी श्रीपती सहजस्थिती नाचवी तैसी योगियांची स्थिती पाहता नानाकार व्यक्ती आपण या ते देखे समवृत्ती भेदभ्रांती त्या नाही जेथ जे जे काही पाहे ते ते आपणची आहे या उपपत्ती उभवनी बाहे सांगता हे अवधूतू या देहासी जन्मनाशू आत्मनित्य अविनाशू हा दृढ केलिया विश्वासू गुरु हिमांशु करुणी शुल्क कृष्ण पक्षपाडी चंद्रकळांची वाढी मोडी ते निज चंद्री नाही ओढी तैशी रोकडी योगिया जन्मनाशादी षडिकार हे देहांसीच साचार आत्मा विनाशी निर्विकार अनंत अपार स्वरूपत्वे घटू स्वभावे नाशवंतू असे त्या माझी चंद्रमा विमलासे नश्वरी अनश्वर दिसे विकार दोषे लिपेना घटासवे चंद्रासी उत्पत्ती नाही नाशासवे नाश प्राप्ती चंद्रमा फुले सदस्थिती नाश उत्पत्ती रहित हितू तैसा योगिया निज रूपपणे देहासवे नाही होणे देह निमाल्या नाही निमने अखंडपणे परिपूर्ण काळाची अलक्ष गती दाखवी नाशाने उत्पत्ती ते काळ संत देहाप्रती आत्मस्थिती नातळे एव काळाचे बळगाढे मनती ते देहाची पुढे पाहता आत्मस्थितीकडे काळ बापुडे तेथ नाही सूक्ष्म काळ गती सांगता वेगे आठवले अवधूता सिंहावलोकने मागता अग्निदृष्टांता सांगतू काळ नदीचा महावेगू सूक्ष्मगती वाहता ओघू तेथ भूत तरंगा जन्मभंगू देहतांची जगू न देखे जरा जरीत जाण वाहता नदी माझी ओसन षडिकार तेची परिपूर्ण भवरे दारुण भवतांची बाल्य तारुण्याची खळाळ वर्धक्याचे मंदजळ जन्ममरणाची उसाळ अतिकल्होळ उठती ओघ वेगाच्या कडाडी पडता आयुष्याची दरडी स्वर्गादी देऊळे मोडी शिखरीचे पाडी सुरेंद्र तळी रिचविता घोंगे पाताळादी विवरे वेगे नाशोनिया पन्नगे अंगभंगे अतिमोडी करी ऐशियाजी काळ ओगासी घडामोडी भूत तरंगासी होतसे अरणीशी ते कोणासी लक्षणा
जे महाप्रळयी मेघू गडाडी ते पूरब चढे कडाडी ब्रह्मादिक तरुवर उपडी समूळ सशेंडी वाहविले जे अत्यातिक पुरू चढे ते वैकुंठ कैलास ही बुडे तेथ काळा रिघून घडे हे अवचट घडे एकदा अनिवार काळ नदीची गती सूक्ष्म लक्षेन निश्चिती ते सूक्ष्म गतीची स्थिती अतिनिगुती पर्येसी दीपू दोची तो हा म्हणती ही परिशिखा क्षण क्षणा जाती ते लक्षणा सूक्ष्म गती अति म्हणती विझाला अंती म्हणती विझाला प्रत्यक्ष प्रवाहे गंगाजळ ते काळीचे म्हणती बरळ तैसी काळगती अखळ लोक सकळ नेनती प्रत्यक्ष पाहता देहासी काळ वयसे ते ग्रामी बाल्य कौमार तारुण्यासी निकट काळासी न देखती अलक्ष काळाची काळगती या लागी गुरु केला गंभपुस्ती त्यापासून शिकलो स्थिती तेही नृपती पर्येसी सूर्य काळे निज किरणी रसे सहित शोषी पाणी तोची वर्षा काळी वर्षोनी निववीजनी सहस्त्रधा सर्व शोषून निघे किरणी ते शोषी ते लक्षण नेने कोणी देता मेघमुखे वरुषोनी निववी अपनी धनेसी तेसीची योगियांची परी अल्प ज्याचे अंगीकारी त्याचे मनोरथ पूर्ण करी सहस्त्र प्रकारी ही तत्वे ज्याचे सेविती योगी आत्माराम त्याचे पुरती सकळ काम अंती करोनिया निष्काम विश्राम धाम आणि ती एव योगी आपुले योग बळे विषयो सेविती इंद्रिय मिळे जे देती त्यासी यथा काळे कृपा बळे निवविती त्यासी विषयो देता का घेता आसक्ती नाही सर्वथा रसो चोखोनी घेता देता अलिप्त सविता तेसे ते सूर्यो थिल्लरा माझी बिंबला मूळ म्हणती थिल्लरी बुडाला त्याचे नी कंपे कंपू मानिला डहुळे डहुळला म्हणती तो त्या थिल्लरा ते नातळता गगनी अलिप्त जेवी सविता तैसीच योग्यांची योग्यता देहातीतता देहकर्मी त्यासी देहबुद्धीचे निछेदे छंदे मनती योगिया देही नांदे त्या देहाचे नि नाना बांधे स्वबुद्धी भेदे बांधिला म्हणती त्यासी देहाचे बांधित भान हे न कळे त्याचे गुह्य ज्ञान दोराचे नि सापे जान टसोनी कोण मारिला एव आत्मा तो चिदाकाशी मिथ्या देही मिथ्यत्वेसी बिंबोनी दावी देह कर्मासी नव्हे ते त्यासी बाधक देखे आपणा ते जळी बिंबला परी न म्हणे मी जळी बुडाला तैसा हाती देहाती तू बोधू झाला नाही भ्याला देह कर्म देखोनी मृगजळाचा पुरू मूर्ख करू धावती तारू तैसा मिथ्या संसारो भयंकरू मूर्खासी या लागी दारागृह पुत्र प्राप्ती तेथन करावी अतिप्रीती तेची एची विषयी रायाप्रती कथा कपोती सांगतू संसार दुःखाचे मूळ स्त्री आसक्तीच जाण केवळ स्त्री लोभाचे जेथ प्रबळ बळ दुःख सकळ त्यापासी स्त्री पासाव झाली पुत्र त्याचे ठाई स्नेह विचित्र करिता दुःखासी पात्र संसारी नर होताती आसक्ती आणि स्नेहसूत्र या दोन्ही पासाव दुःख विचित्र पदोपदी भोगिती नर अस्वतंत्र होनी या लागी भलते ती भलते ठाई
आसक्ती स्नेहो न करावा पायी, अति स्नेहो मांडीजे जिही दुःख तीही भोगीजे। स्नेह दुःखाची वार्ता कपोता कपोतीची कथा, तुझ सांगेन नृपनाथा स्वस्त चित्ता प्रियसी। कपोतीचे स्नेह गोड, दरोनी स्त्री सुखाचे चाड, वनी वृक्ष पाहुनी गुड करी नीड। कपोता तेने वनचरे वनस्थळी, निडा माझी स्त्रीमेळी, वासू केला बहुकाळी, बाये जोळी भुलला। कपोता आणि कपोती परस्परे दोघा अतिप्रीती, स्नेहो वाढलासे चित्ती, हृदय आसक्ती नीच नवी। हाव भाव विलास स्थिती, एरे एराकडे पाहती, परस्परे कुरवाळी ती, ओठगती ओठंगिती रेरा। एरा एरा वेगळे होणे, नाही जीवे अथवा मने, दोघे वर्तती के प्राणे, खाणे जेवणे एकत्र। सेविता ज्याची अतिगोडी, ते घाली ती एरा एरांच्या तोंडी, जीवे प्राणे शिनोनी जोडी, ते दे आवडी स्त्रियेसी। स्त्रियेसी सांडूनी दुरी, पाऊल न घाली बाहेरी, हात धरोनी परस्परी, आत बाहेरी हिंडती। सदा एकांती बसती, एके स्थानी दोघे असती, दोघे क्रीडा विहार करीती, खेळ खेळती विनोदे। एकांती गोड बोली, सासू सासऱ्यांचा विकल्पू घाली, दीरा भावांच्या मोडी चाली, बोलाच्या भुली भुलवीत। एके आसनी वैसती, एरांते टेकती, एके शये निद्रा करीती, अहोरात्री एकत्र। मैथुन सुखाचे नि वैभवे, विश्वासोनी जीवे भावे, हिताहित काही नाठवे, गृहिणी गौरवे नाचतू। खेडकोली आराम, त्या माझी दोघा समासगम, नाम मात्रे गृहाश्रम, विषय संभ्रम वनराजी। जीविता परीस समर्थ, जे जे मागे ते ते अर्थ, जीवे प्राणे शिनोनी देत, काम मोहित होऊनी। जाणोनी जीवीचे खुने, न मागता अर्थ देणे, त्याही वरी जरी त्या मागणे, तरी विकूनी देणे आपणियाते। धर्माची वेळ नाठवणे, ये दिनावरी दया नेणे, कृपा स्त्रीवरी करणे, जीवे प्राणे सर्वस्वे। बैसली साखरेवरी माशी, मारिता ही नुडे जैसी, तैसा भोगिता विषयासी, जरा मरणासी नाठवी। जैसी पूर्वजांची भाक, पाळीती सत्यवादी लोक, तैसा स्त्रियेचे सुख, पाळी देख सर्वस्वे। जैसे आत्म उपासकांची एकात्मता होय त्यासी, तैसे स्त्री वाचोनी दृष्टीसी, जगी अनिकासी न देखे। आधीची प्रिया पडियंती, तेही झाली गर्भवती, जैसे लोभियाचे हाती, सापडे अवचिती धनलोहे, तैसे त्याच्या गर्भाचे कोड, अधिकाधिक वाढवी गोड, तैसे मदिरा पिऊनी माकड, नाचे तडफड तडतड व डुल्लुतू। तैसे गर्भाचे सोहळे, सर्वस्वी पूर्वी डोहळे, तिचे लिळे माझी खेळे, प्राप्त काळे प्रसूती, स्वनिडा अतवती, जाहली अंडाते प्रसवती, प्रसूती बाधावा सांगती, एकोनी पती उल्हासे। अघटित घटी हरीची माया, अलक्ष लक्षेना ब्रह्माया, अवेव अंडा माझी तया, देव माया रचिले। रसे भरली होती अंडे, त्या माझी नख पक्ष चुवडे, उघडली डोळ्याची कवाडे, करी कोडे हरिमाया। अंडे घालून आपण, कोळी पिली घाली जाण, पितरे दृष्टी देखोन, जीवे प्राणे भुलली। अत्यंत कोळी बाळे, दोघे जणे पुत्र वत्सले, ये शांतविती मंजुळे, अतिस्नेहाळे प्रजांसी।
जे समयी जैसे लक्षण तैसे प्रजांचे पोषण अंगे करिता ती आपण दोघे जण मिळोनी गोड गोजिरे बोल एकोरी दोघा इति डोल धावोनिया वेळ ओ वेळ निंबलो न उतरिती त्याचे नि आलिंगन चुंबने मृदू मंजूळ कलभाषणे दो पक्षांचे नि स्पर्शने दोघे जणे निवताती माता पिता दोघे बैसती सन्मुख पत्ते धावती इलोल वक्र विलोकिती वेगे धाविती रैराम मग देवोनिया खेवे दूरी जाती बुग्ध भावे तेथून घेऊन या धावे वेगे यावे तयापासी माय बापाच्या पाखोव्यापासी ही नदीनता नाही बाळासी जे जन्मोनी त्याची कुशी त्या दोघांसी सौभाग्यता लाडी की लळे वाळे बाळे लाडे कोडे पुरविती लळे देखो निविनिवती डिठी डोळे स्नेह आगळे एरेरा ऐशी खेळता देखो निबाळे दोघे धावती एक वेळे उचलून या स्नेहबळे मुख कोवळे चुंबिती अजांची जे अजामाया त्या कैसी भुलवी गाराया अन्योन्य स्नेह बांधून हृदया पिली पोसावया उदेत स्त्री पुत्रांचा मोह गहन त्याचे करावया पोषण चिंता तुर तिदीन करी भ्रमणार्थ एवटनकी झाली बाळे कुटुंब थोर थोरावले अन्न बहुसाल पाहिजे झाले दोघे विव्हाळे गृहधर्मे यापरी कुटुंब वत्सले पुत्र स्नेहे स्नेहाळे दोघे जणे केवळे अन्न बहुकाळे अर्थिती सहसा मिळे ना अन्न या लागी हिंडती वनोपवन बहुसाल क्षमता ही जाण पूर्ण पोषण मिळेना बहुसाळ मिळवून चारा दोघे जणे जाऊ घरा मग आपल्या लेकुरा नाना उपचारा प्रतिपाळू ऐसे ऐशी या वासना मेळवावया अन्ना दोघे जणे नाना स्थाना वना उपवना हिंडती माता पिता गेली दुरी उडती पिले निडा भितरी क्षुधेने पिडीली भारी निघाली बाहेरी अदृष्टे ते वनी कोणी एक लुब्धक पक्षीबंधनी अतिसाधक तिने ते कपोत बाळक अदृष्टे देखिले तेने पसरोनिया काळजाळे पाशी बांधिली ती बाळे कपोतीचे वेळे राखत केवळे राहिला बाळकांच्या अतिप्रीती कपोतानिक भोवती चारा घेऊन येती निडा प्रति लवला आहे स्त्री सुखाची आसक्ती तेची वाढत्या दुःखाची स्तुती स्त्री संगे दुःख प्राप्ती सांगू किती निवार पुरुषांची द्यावया दुःख स्त्री संगूची आवश्यक पुत्र पौत्र द्वारा देख नाना दुःख भोगवी तव काळक जाळी केवेळे कपोती बांधती देखे बळे बाळे तोंड घेऊन पिटी कपाळे आक्रोशी लोळे दुःखित बाळे चरक फडिता देखे जाळी आक्र दोन दे आरोळी का बाळा सन्मुख धावे वेळोवेळी दुःखे तळमळी दुःखित दुःख द्यावया भ्रातारासी आक्रंदे कपोती चालिली कैसी शतगुणे दिसणे हो वाढला तिसी मृत पुत्रासी देखुनी पुत्र स्नेहे केले वेडे गुण आठवून रडे हिता हितन देखे पुढे बळेची पडे जळांतू माये मोहे भुलली कैसी जेथ बांधले देखे पुत्रासी ते जाळी घाली आपणासी मोहे पिशी ते केली
अंतरला स्त्री बाळकी कपोता तो एकाएकी रुदन करी अधोमुखी अति दुःखी विलपतू जीवा होनी प्रियधिक ते निर्जीव देखिले बाळक अनुकूल अनुरूपक भार्य देख अंतरली धर्म अर्थ आणि काम या तिहीचा आश्रयो गृहाश्रम तो भंगला ती अनाश्रम अतृप्त काम सांडुनी पूर्वा पापाचा आवर्तू मज सांडुनी आकृतार्थू माझा कामू नव्हता तृप्तू धर्मकामार्थू भंगला गृही स्त्रेवर गुणची भंगला चौथा पुरुषार्थू असे उरला तो साधुनी घेऊनी वाहिला आश्रमू भंगल्या क्षितिकाय ऐसे मनसी जरी निगुती ये आर्थी मी दुर्मती विषय वासना नोसंडिती कैसे निमुक्ती साधेल म्या पूर्वी अल्प पुण्य होते केले या लागी अंतराई घर घेतले माझे परलोक साधन ठेले विदूर केले मजलागी हो का गृही असता गृहस्था काय परलोक साधे समजता इतरांची स्वकथा मज साधनता तव होती स्त्री पुरुषांची चित्तवृत्ती अनुकूल वर्ते धर्मप्रवृत्ती तरीच परलोक साधिती इतरांप्राप्ती ते नाही एकाच्या भार्या त्या तोंडाळा एकांच्या त्या ओडाळा एकांच्या त्या ती चांडाळा एकी दुशीला दुर्भगा एकीचा तो क्रोध गाढा एकी अत्यंत खादाडा एकी सोलिती दाढा आरिसा पुढा मांडुनी एकी ओगळा आळसीनी एकी त्या महाडाकिनी एकी सुकुमार विलासिनी बरवे परी गर्वित तेशी नवे माझी पत्नी सदा अनुकूळ मज लागुनी मजसी वर्ते अनुरूपपणी धर्मपत्नी धार्मिक मी जेव्हा धर्मी तत्पर तेव्हा धर्मासी ते अतिसादर मज कामी जेव्हा आदर तेव्हा कामचतुर कामिनी मज वाचोनी तत्वता न भजे आणि का देव देवता मज सांडूनी वचे तीर्था माझे वचन सर्वथा नुलुंगी एव रूप गुण कुलशील मजसी सदा अनुकूल पतिव्रता जे केवळ पत्नी निर्मळ पे माझी मज सांडूनी शून्य गृही पुत्रे सहित साध्वी पाही जातसे स्वर्गाच्या ठाई मज पायी घालुनी नाशिली स्त्री नाशिल्या प्रजा म्या राहावे कवन्या काजा दुःखे प्राण जाईल माझा लोकलाजा निंदित एवढे अंगी वाजले दुःख काय लौकिकी दाखवू मुख भंगले संसाराचे सुख जिता मूर्ख ध्वनतील जळो विदुराचे जिने सदा निंद लाजिरवाणे न ये श्राद्धीचे अवतने सदा वसने कायकी ऐसे निवसता ये लोकी शून्य गृही एकाकी धडगोड न मिळे सुखी परम दुःखी मी होईल ऐसे बोलोनी केले काय मृत स्त्री पुत्राकडे पाहे काळपाशी बांधिली आहे चेष्टा राहे निशेष ऐसे देखता ही अबुद्धी विवेकेन धरीची बुद्धी आपण जाऊन स्त्रीशुद्धी जळामधी पडियेला मेल्या मानगे मरणे देखो हिची सर्वांसी करणे परी जन्म मृत्यू निवारणे हा स्वार्थ कवने न धरीजे पहा स्त्रीपुत्रा करणे आपुला ही जीवू देणे परी भगवत पदवी साधने हे न मने सर्वथा जाळी पडला कपोता दुर्बुद्धी
झाली लुब्धकांची कार्यसिद्धी ही सहकुटुंब घेऊन खांदे निघे पारधी निजस्थाना ऐसा जो कोणी गृहमेधी त्यासी सर्वथा काळू साधी जैसी कपोत्यांची बुद्धी तैसी बुद्धी गृहमेध्या बाळकांच्या काकुळती मरण पावली कपोती ऐसे देखता दुर्मती तीथ निश्चिती उडई झाली यापरी तो कपोता कुटुंबाची मेधा वाहता मरण पावला सर्वथा विवेक चित्ता न धरीची ऐसा कुटुंबी गृहस्थू कुटुंब पोषणी आसक्तू विषय वासना अशांतू पावे घातू सकुटुंब गृहासक्ती गृहाश्रमो तो केवळ द्वद्वाचा आरामो कपोत्या सापडे भ्रमो वृथा जन्मो दवडावा योनिया कर्मभूमीसी जो पावला उत्तम देहासी त्याही माझी उत्तमता कैसी अग्रवर्णासी पैजन्म आली या मनुष्य देहासी मुक्तीचा दारवटा मुक्त त्यासी लवनिमिष एको दिशी यावत जन्मेसी मोकळा इतर वर्णाची हे गती वा ब्राह्मण तरी पुण्यमूर्ती ते सदा मुक्तची असती वृथा सक्ती गुंतले विद्वास आणि वैराग्य ते ब्रह्मादिकान लभे भाग्य वृथा सक्ती केले अभाग्य शुद्धोदर सांडवेचले मनुष्य देही गृहाशक्तू तो बोली जे आरूढ च्युत्तू कुपोत्यांचे परी दुःखितो सिद्ध स्वार्थू नाशिला विषयी स्वार्था नाही तृप्ती ऐसे श्रुती पुराणे बोलती करीता विषयाची आसक्ती स्थित्या मुक्ती नरदेहा नवल नरदेहाची ख्याती रामनामाच्या आवृत्ती चारी मुक्तिदासी होते तो देहो विचिती विषयांसी विषय सुखाची ये आसक्ती कोणा नाही झाली तृप्ती मृग जळाची प्राप्ती केवी निमती तृषार्थ या लागी जाणतेनी मनुष्ये नरदेही चेनी आयुष्ये विषयाचेनी सायासे व्यर्थ कापिसे कष्टती नरदेहा ऐसे निदान अनायासे लाधले जान सांडी सांडी अभिमान तेने समाधान पावसी पुढती नरदेहाची प्राप्ती होईल एथ नाही युक्ती याला गे सांडोनी विषय सक्ती भावे श्रीपती भजावा कलियुगी सुगम साधन न लगे योग याग त्याग दान करीता निर्लज्ज हरिकीर्तन सारी मुक्ती चरण वंदिती इटे साठी परीस पालटे येत का मानिती ओखटे तैसा कीर्तनाचेनी नेटी पाटे देव भेटे प्रत्यक्ष एका जनार्दनो म्हणे नश्वर देहाचेनी साधने जनी जनार्दनो होणे ही मुद्रा लेने तेने लाविली एका जनार्दना शरण तव जनार्दनू झाला एकपण तेसे सुवर्ण आणि कंकण तो नाही जाण ऐकते तोची एका एकादशी श्रीकृष्णो सांगे दुधवासी अवधूत सांगे दुसी गुरुपदेशी उपदेशू इति श्रीमद्भागवते महापुराणे एकादश स्कंदे श्रीकृष्ण संवादे श्रीकृष्णोद्धव यद्वधूतेहितिहासे एकाकार टीकाया सप्तमोऽध्याय श्रीकृष्णार्पणमस्तु।